पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये धक्कादायक आणि भीषण घटना घडली आहे। क्लास सुरू असताना शिक्षक अध्यापन करत असतानाच दुचाकीवरून आलेल्या एका हल्लेखोराने थेट वर्गात प्रवेश करून एका विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला। या हल्ल्यात संबंधित विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला आहे। या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे वर्गात उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेनंतर कोचिंग क्लासमध्ये गोंधळ उडाला आणि पालकांमध्ये तीव्र संताप व चिंता व्यक्त केली जात आहे। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ही घटना अल्पवयीन मुलांच्या टोळी युद्धाशी संबंधित असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पूर्वीच्या वैमनस्यातून किंवा गँग वॉरच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला। हल्लेखोर हा अल्पवयीन असण्याची शक्यता तपासली जात आहे। घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। परिसरात सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे। आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला। 14 डिसेंबर 2025 रोजी घडलेल्या या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीकडे विशेषतः अल्पवयीन मुलांमधील हिंसक वृत्ती आणि टोळी युद्धाकडे गंभीरपणे लक्ष वेधले गेले आहे। शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पालक आणि शिक्षण क्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।